नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये प्लेन ब्लाउज पीस आहे। तर खूप छान अशी लेसपासून आपल्याला ट्रेंडिंग डिझाइन तयार करून घ्यायची आहे। त्याच्यासाठी शोल्डर घेतलं 5 इंच आणि मुंडा घेतला 5.5 इंच। तुमचा जो कोणता साईजचा ब्लाउज असेल तो तुम्ही अशा पद्धतीने अस्तर कटिंग करून घ्यायचा आहे आणि मग तुम्ही ही डिझाइन कोणत्याही साईजवरती करू शकतात। तर माझा इथं गळ्याची उंची आहे 9.5 इंच, वरती अर्धा इंच शिलाई मार्जिन लागेल म्हणून मी 10.5 इंचावरती कटिंग केलेली आहे। तर मैत्रिणींनो, व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि आवडल्यास नक्की लाईक करून सबस्क्राइब करा। तर गळा मी अशा पद्धतीने डार्क करून घेतला आणि दुसऱ्याही बाजूला सेम तो जसाचा तसा पलटवून आणि उमटवून घेतला। त्याच्यानंतर मी अशा पद्धतीने आखून घेतला आणि मग गळ्याचा आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे। एका बाजूला मी पान गळा आखून घेत आहे। तर थोडाफार इकडे तिकडे झालं तर तो आपण बरोबर खडूच्या साहाय्याने ॲडजस्ट करून घ्यायचा आणि परफेक्ट करून घ्यायचा। त्याच्यानंतर मग दुसऱ्या बाजूला मी अशा पद्धतीने मध्ये सेंटर काढून घेतला आणि अशा पद्धतीने दोन हाफ सर्कल काढून घेतले। त्याच्यानंतर पेपर कॅनव्हास घेतला आणि मध्ये सेंटरवरती बरोबर जसा तसा ठेवला किंवा मग पिना लावून ॲडजस्ट करायचा आणि खडूने खालच्या अस्तरवरती जो गळा आपण आखून घेतलेला आहे तो बरोबर जसाचा तसा उमटवून घ्यायचा आहे। उमटवून झाल्यानंतर गळा चुकला असेल तर तो बरोबर आपल्याला त्याचा आकार देऊन घ्यायचा। त्याच्यानंतर इस्त्रीच्या साहाय्याने मी तो पेपर कॅनव्हास अस्तरवरती चिपकवून घेतला। त्याच्यानंतर ब्लाउज पीस हा उलटा ठेवला आणि अशा पद्धतीने अस्तरवरून बरोबर ॲडजस्ट करून घेतला। पिना लावून तो आपल्याला पॅक करून घ्यायचा आहे, कारण ब्लाउज पीस हा सरकणारा आहे, त्याच्यामुळे मग मी पिना लावून ॲडजस्ट करून घेतला। त्याच्यानंतर पेपर कॅनव्हासवरती ज्या पद्धतीने आपण गळा आखून घेतलेला आहे तो जसाचा तसा बरोबर हळूवारपणे आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे। तर बघू शकतात अशा पद्धतीने मी अगदी हळूवारपणे शिलाई करून घेत आहे। पूर्ण गळ्याला त्याच पद्धतीने खडूने जेवढं आखून घेतलं तशी शिलाई करून घेतली। त्याच्यानंतर आतील एक्स्ट्राचा भाग मी बरोबर कट केला आणि सुरुवातीला जे कोने आहेत समोरचे ते समोरासमोर अशा पद्धतीने कोण्यांना कट मारला। कट मारून झाल्यानंतर पूर्ण गळ्याला बारीक कट मारून आणि मग मी अस्तर पलटवून घेत आहे। तर अस्तर हाताने छान बरोबर करून घ्यायचा आहे। एक्स्ट्राचा जो काही पेपर कॅनव्हास होता तो कट केला। त्याच्यानंतर अस्तर हा बरोबर मी उलटवून घेतला आणि त्याच्यानंतर मग 1 पॉइंट इतके अंतरावर शिलाई मार्जिन सोडत आणि पूर्ण गळ्याला शिलाई करून घेत आहे। आकार चुकायला नको म्हणून अगदी हळूवारपणे शिलाई करून घ्यायची। त्याच्यानंतर अस्तर हा छान हाताने सेट केला आणि त्याच्यानंतर पिना लावून परत ॲडजस्ट केला आणि ब्लाउज पीसवरती अस्तर आपण सर्व बाजूंनी शिलाई करून आणि जो काही एक्स्ट्राचा भाग आहे त्याची आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे। त्याच्यानंतर कमरेचे दोघंही टक्स द्यायचे आणि कमरपट्टी सुद्धा जोडून घ्यायची आहे। मग आपल्याला लेस लावून घ्यायची आहे। तर आपण लेस लावून खूप छान अशी इथं डिझाइन तयार करणार आहोत आणि ती सुद्धा 5 ते 6 मिनिटांमध्ये। त्याच्यानंतर एक्स्ट्राच्या सर्व भागाची मी इथं कटिंग करून घेतली, बघू शकतात। त्याच्यानंतर मग मी कमरपट्टी जोडून घेतली आणि ब्लाउजच्या बरोबर मध्ये सेंटर इथं काढून घेतला। मध्ये सेंटर काढून झाल्यानंतर जिथं आपण हाफ सर्कल काढून घेतलेले आहे तिथं बरोबर अशा पद्धतीने आकार देऊन घेत आहे। तर खडूच्या साहाय्याने मी आधी आकार देऊन घेत आहे आणि मग इथं आपल्याला लेस लावून घ्यायची आहे। त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या आवडीनुसार जाड किंवा बारीक लेस इथं लावू शकतात। तर बघू शकतात मी अशा पद्धतीने इथं लेस लावून घेत आहे। लेस जाड असो वा बारीक असो, परंतु आपल्याला तिच्यावरती डबल शिलाई मारून घ्यायची आहे। तर अगदी 10 रुपयाच्या लेस पासून खूप छान अशी इथं मी ही ब्लाउजची डिझाइन तयार करून घेत आहे मैत्रिणींनो। तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा। तर मी इथं पेपर कॅनव्हासचा यूज केलेला आहे। पेपर कॅनव्हासमुळे ब्लाउजला खूप छान अशी फिनिशिंग येते। त्याच्यानंतर दुसऱ्या बाजूला मी खालच्या बाजूकडून आणि अशा पद्धतीने लेस लावून घेत आहे आणि वरच्या बाजूला कट करायचं आहे। त्याच्यानंतर त्याच्यावरती सुद्धा डबल शिलाई करून आणि दुसरा भाग सुद्धा मी खालच्या बाजूकडूनच जोडून घेत आहे।
बघू शकता दुसरा भागसुद्धा मी 2 नंबरच्या सर्कलपासून जोडून आणि मग खालच्या बाजूला जी काही लेस आहे ती बरोबर ह्या लेस खाली मी दाबून घेत आहे। परत तिच्यावरती सुद्धा डबल शिलाई करायची, जेणेकरून शिलाई उसवू नये याच्यासाठी मी बरोबर खालच्या बाजूकडूनच पूर्ण सर्कलवरती शिलाई करून घेत आहे। बघू शकतात ही सुद्धा मी अशा पद्धतीने लेस बरोबर ॲडजस्ट केली। प्रत्येक लेसवरती मी डबल शिलाई मारून घेत आहे। तर मैत्रिणींनो, प्लेन ब्लाउज पीस आहे तर साध्या 10 रुपयाच्या लेसपासून आपण खूप छान अशी डिझाईन तयार करू शकतो। तर मग अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि आवडल्यास नक्की लाईक करून सबस्क्राईब करा। अगदी कमी वेळेत 5 ते 10 मिनिटात आपण ही डिझाईन तयार करू शकतो। तर प्लीज मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून जवळच असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजेच माझ्या अशा येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची अपडेट तुम्हाला येत राहील। आणि जर का तुम्हाला ही डिझाईन आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून लाईक करून घ्या।